आता आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे अग्निशामक यंत्र, जो कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य आहे. या पाठाच्या माध्यमातून आपण एक जो महत्त्वाचा जो घटक आहे तो पाहणार आहोत. त्यांनी दिले हाऊ टू यूज अ फायर एक्झिस्टिंग्विशर, म्हणजेच काय, पुल द पिन अँड इन द हँडल. त्यांनी म्हणजे कशा प्रकारे जो तुम्हाला जो हा जो सिलेंडर दिला आहे, जो अग्निशामक यंत्र दिलं आहे, की हे काय कशा प्रकारे तुम्हाला वापरायचं आहे त्याच्या संदर्भाची तुम्हाला इथे तिने माहिती दिली आहे, की तुम्ही कशा प्रकारे करणार, की जे सील आहे ते कशा प्रकारे तुम्ही ब्रेक करणार आहात. तर पुल द पिन इन द हँडल, पूल तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं आहे. एम द नोझल ॲट द बेस ऑफ द फायर, आणि त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे, की तुम्हाला नोझल काय करायचं आहे, ते ओढायचं आहे, फायर करायचं आहे. स्क्वीज द लेवर स्लोली, आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला लेवल त्याची कमी करायची असेल तर ते देखील करू शकता. स्वीप फ्रॉम साईड टू साईड, आणि कशा प्रकारे साईड बाय देखील तुम्ही त्याचा फवारा मारायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हाऊ टू यूज अशा प्रकारे तुम्हाला ते चित्र दाखवलं आहे. अग्निशामक यंत्रामध्ये सोडियम बायकार्बोनेटची जी भुकटी असते ती एक काचेच्या कुप्पीमध्ये विरल सल्फ्युरिक आम्ल असते. त्यांनी सांगितले की अग्निशामक यंत्रामध्ये जे अग्निशामकची यंत्र आहे त्या यंत्रामध्ये काय आहे, सोडियम बायकार्बोनेटची काय आहे, भुकटी असते, म्हणजे त्याची बारीक पावडर असते. ते एका काचेच्या कुप्पीमध्ये विरल सल्फ्युरिक आम्ल म्हणून आम्लामध्ये असते. ती कशी असते, एका काचेच्या कुप्पीमध्ये ती विरल आम्ल म्हणून असते. जे अशा प्रकारचे बघा, ॲसिड सल्फ्युरिक H2SO4 आहे, सल्फ्युरिक आम्ल आहे. बघा इथे तुम्हाला चित्र दिसत आहे. यंत्राची कळ दाबल्यावर कुप्पी फुटून, यंत्राची जर तुम्ही कळ दाबली तर ती काय होत आहे, कुप्पी फुटून आम्ल सोडियम कार्बोनाईट वर पडते आणि ती CO2 वायू मुक्त होतो, आणि त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड वायू काय होतो, मुक्त होतो व तो अशा प्रकारे बाहेर फेकला जातो. अशा प्रकारे ती आपल्याला कळ दाबली की त्याच्याप्रमाणे जो CO2 म्हणजे जो कार्बन आहे तो कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे तो वायू बाहेर पडण्याची कृपा. मग अशा प्रकारे तो प्रेस केला की तो काय होणार आहे, त्याच्यातून जो वायू हा बाहेर पडत आहे ती यंत्राची कळ दाबणे या गरजेचं आहे, जेणेकरून तो बाहेर पडत आहे. CO2 अग्निशामक एक शरण न होणारी व वीज प्रवाह प्रतिबंधक असतात. त्यामुळे विद्युत उपकरणे व यंत्रणा लागलेल्या आगीत ही अग्निशामके वापरतात. आता त्यांनी सांगितले की ज्या ज्या ठिकाणी आग लागलेली, ज्या ठिकाणी जो अतिप्रसंग आहे तो व्यवस्थित होण्यासाठी किंवा ते व्यवस्थित परिस्थिती हाताळण्यासाठी देखील आपल्याला याचा वापर होतो. CO2 अग्निशामक ही शरण न होणारी, म्हणजे ती कधी न झिजणारी आहे. शरण न होणे म्हणजे काय, तो कधीही गंजत नाही, ते कधी ते खराब होत नाही व वीज प्रवाह प्रतिबंधक आहे. ती कशी आहे, वीज प्रवाह प्रतिबंधक आहे, त्याच्यावर कोणताही विजेचा प्रभाव होत नाही आहे. त्यामुळे विद्युत उपकरणे आणि यंत्रणा लागलेल्या आगीत ही अग्निशामके वापरली जातात. त्यामुळे याचा वापर कुठे कुठे होत आहे, याचा जो वापर आहे विद्युत उपकरणे ही यंत्रणा लागलेली, जिथे यंत्र आहे त्या यंत्रणा लागणारी, त्यामुळे आगीत ही अग्निशामके अशा प्रकारे ज्या ठिकाणी मोठी आग लागते त्या ठिकाणी याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जात आहे. आणि याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. याप्रमाणे बघा तिथे पाहतात की एखाद्या ठिकाणी आग लागली तर आग विझवण्याच्या कामासाठी त्याचा वापर होत आहे. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, अग्निशामक ही लहान प्रमाणात आग विझवण्यासाठी वापरतात. आता याचा जो उपयोग आहे म्हणजे छोट्या प्रमाणामध्ये जर आग लागत असेल तर त्याचा आपल्याला उपयोग होत आहे, पण लहान प्रमाणात आग विझवण्यासाठी वापरतात. परंतु आधुनिक अग्निशामक यंत्रात द्रवरूप व स्थायरूप म्हणजे CO2 दाबाखाली भरलेली असतात. परंतु जी आधुनिक अग्निशामक यंत्र आहेत ती कशी आहेत, ती द्रवरूप आणि स्थायरूप आहे. ती वायुरूप आहेत का नाही, त्यांनी सांगितलं ती द्रवरूप व स्थायरूप म्हणजे कार्बन डायऑक्साईड दाबाखाली ती काय आहे, ती भरलेली आपल्याला अशा प्रकारे आढळतात. त्याच्यात अग्निशामक यंत्रामध्ये कशा प्रकारची द्रवरूप स्थायरूप दोन प्रकारामध्ये ती आपल्याला दाबामध्ये ती आढळलेली असते. आणि ही जो आहे ते आपल्याला छोट्या स्वरूपामध्ये आग लागली असते ती विझवण्याच्या कामासाठी देखील याचा वापर होतो. खूप मोठी आग लागली त्याने आपण आग विझू शकतो का, तर याने आपण आग विझू शकत नाही. म्हणजे त्याची जी रासायनिक अभिक्रिया ती कशी होत आहे, रासायनिक अभिक्रिया 2NaHCO3 + H2SO4 + Na2SO4 + H2O + 2CO2. तर अशा प्रकारे त्याची ही रासायनिक अभिक्रिया म्हणजेच बनवते होत आहे. H2 सल्फ्युरिक आम्ल आहे, त्याचप्रमाणे NO2SO4. तर अशा प्रकारे ती रासायनिक जी अभिक्रिया बघा इथे होत आहे. अशा प्रकारे ही रासायनिक अभिक्रिया होऊन त्याच्यामधून CO2 कार्बन डायऑक्साईड ही अभिक्रिया होऊन त्याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड हा अभिक्रिया ही बाहेर पडत आहे. ज्वलनाचं जे काम आहे ते अतिशय जलद गतीने होत आहे. आणि ते ह्या उपग्रहामध्ये देखील जो आहे जे आपलं छोटंसं जे आहे आपलं जे उपकरण आहे जे यंत्र त्याच्याद्वारे देखील ते आग विझवण्याचं काम होत आहे. आता बघा इथे दिलं आहे की मिथेन रेणुसूत्र CH4 वस्तुमान 16 आहे. तर ते कशा प्रकारे आहे बघा इथे त्याला दिलेलं आहे की जो मिथेन आहे 87% आहे, अदर आहे 90% आहे. आता त्यांनी दिलं आहे ऑर्गॉन आहे, नायट्रोजन आहे, प्रोपॅमेन आहे, कार्बन आहे, डायऑक्साईड आहे, ब्युटॅन आहे आणि पेट्रोलियम आहे. दुसरं आहे जैविक पदार्थाच्या हवेच्या अनुपस्थित होणाऱ्या विघटनातून, जे जैविक जे पदार्थ आहे त्याच्या हवेच्या अनुपस्थितीमध्ये होणाऱ्या विघटनापासून देखील होत आहे. तिसरं जे आहे बायोगॅसमध्ये आढळतो. बायोगॅसमध्ये आढळतो म्हणजे काही इथे बघा बायोगॅस कोणत्या प्रकारचा इथे तुम्हाला
दाखवलेला आहे, जो बायोगॅस आहे कोणता की जे शेती करणार आहे, की जेव्हा जे गाय आहे, म्हैस आहे, त्याच्या शेणापासून देखील काय केलं जातं, बायोगॅस तयार केला जातो. वनस्पतीपासून जे कुजलेले जे ओला कचरा आहे, जे भाजीपाला आहे, त्याच्यापासून देखील काय केलं जातं आहे, बायोगॅस हा पद्धती तयार केली जात आहे. कोळशाच्या खाणीमध्ये देखील त्याचा वापर होत आहे. त्याचप्रमाणे दलदलीच्या पृष्ठभागावर आढळतो म्हणून त्याला काय म्हणत आहे, मॉर्श गॅस असं देखील त्याला म्हणत आहे. काय म्हणत आहेत, मॉर्श गॅस. बघा जिथे दलदल आहे त्या दलदलीच्या ठिकाणी देखील आपल्याला मॉर्श गॅस असे आपल्याला आढळत आहे. त्याचप्रमाणे 6वं जे आहे, प्रयोगशाळेत हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साईड याचे मिश्रण 300 डिग्री सेल्सिअस आहे. आता प्रयोगशाळेमध्ये काय आहे, हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड यांचे जे मिश्रण किती 300 डिग्री सेल्सिअस आहे. निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीत तापल्यावर मिथेन हा वायू तयार होतो. आणि त्याचप्रमाणे काय तापवल्यानंतर त्यांनी सांगितलं की बघा, निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीत तापवल्यास, मग निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये जर तापवला तर तो मिथेन वायू तयार होतो. निकेलपासून काय होत आहे, मिथेन हा वायू काय होत आहे, तयार होत आहे. म्हणजे तिथे काय दिलं आहे बघा, 6वं जे आपण पाहत आहोत, काय दिलेलं आहे, हायड्रोजन सल्फाइड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन आणि ऑक्सिजन आहे. बघा इथे काय दिलं आहे, इथे दिलं आहे हायड्रोजन सल्फाइड आहे, इथे दिलं आहे कार्बन मोनॉक्साईड आहे, आणि इथे मिथेन आणि ऑक्सिजन आहे. तर अशा प्रकारे त्याची जी रासायनिक जी अभिक्रिया तयार होत आहे, म्हणजे जो निकेलच्या उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये कोणता वायू तयार होत आहे, जो तापवला तर मिथेन वायू हा अशा प्रकारे तयार होत आहे. 7वं जे आहे ते दिलं आहे, शुद्ध स्वरूपातील मिथेन हा नैसर्गिक वायूच्या भंजक ऊर्जापतनाने मिळवता येतो. बघा आता शुद्ध स्वरूपातील जो मिथेन आहे तो नैसर्गिक वायूचा भंजक ऊर्जापतनामुळे, जिथे तो नष्ट झाल्यामुळे तो आपल्याला तो मिळवता येत आहे. हा आपल्याला झाला 7वा मुद्दा झाला आहे. अशा प्रकारे बघा आपण त्याचे पाहता ऋण वस्तुमान. तर मिथेन रेणूसूत्र CH4 ऋण वस्तुमान 16 मिथेन भौतिक गुणधर्म कशा प्रकारचे आहेत. मिथेनचा जो द्रवणांक आहे तो किती आहे, -182.5 डिग्री सेल्सिअस इतका आपल्याला आढळत आहे. म्हणजे दिस मिनिंग सिम्पल मॉलिक्युलर सबस्टन्स हॅव लो मेंटेनिंग अँड बॉइलिंग पॉईंट आहे दिलेला आहे. म्हणजे कंपाऊंड किती, वॉटर H2O4, ब्युटेन C4H10, मिथेन CH4 आहे, दिले आहे कार्बन डायऑक्साईड CO2, ऑक्सिजन O2, हायड्रोजन H2 आहे. मग याचे किती प्रमाण आहे दिले आहे, MPT, BPT आणि स्टेट ऑफ रूम टेम्प आहे. मग हे वॉटर काय आहे, लिक्विड टाईप आहे, ब्युटेन हा काय आहे, गॅस टाईप आहे, मिथेन हा देखील गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे आणि हायड्रोजन देखील गॅस आहे. मग याच्यामध्ये फक्त लिक्विड काय आहे, वॉटर आहे. वॉटर काय आहे, H2O4, CH4 C4H10. अशा प्रकारे सॉलिड ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन आणि लिक्विड ऑक्सिजन बॉइलिंग इथे आहे. अशा प्रकारे म्हणून आपण पाहत आहोत की जे आपण रेणूसूत्राचे वस्तुमान मिथेनची भौतिक गुणधर्म म्हणजे जो पहिला पाहिला, मिथेनचा द्रवणांक किती आहे, -82 आहे. मिथेनचा जो उत्कलनांक आहे तो -161.5 डिग्री सेल्सिअस इतका आपल्याला त्याचा उत्कलनांक दिसत आहे. त्याचप्रमाणे आपला हा वायू जो आहे तो कसा आहे, रंगहीन दिसत आहे. त्याचप्रमाणे जो चौथा आपण पाहत आहोत, द्रवरूप मिथेनची जी घनता आहे ती पाण्याच्या घनतेपेक्षा कशी आहे, आपल्याला कमी प्रमाणामध्ये आढळून येत आहे. द्रवरूप मिथेनची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे 5वा आहे, मिथेन पाण्यात अगदी कमी प्रमाणात द्रवणीय असतो, तर गॅसोलिन, इथेन, अल्कोहोल या सेंद्रिय द्रावकात जास्त प्रमाणामध्ये द्रावणीय आहे. कसं आहे की अल्कोहोल या सेंद्रिय द्रावकामध्ये तो कसा आहे, जास्त प्रमाणामध्ये तो द्रावणीय म्हणून पदार्थ देखील ओळखला जातो. 5वा आहे, कक्ष तापमानाला मिथेन हा वायू अवस्थेत आढळतो. जो कक्ष म्हणजे त्याला तापमानाला जर वाढवलं की त्याला उष्णता दिली तर तो हा मिथेन हा वायू काय आहे, किंवा कक्ष तापमानाला मिथेन हा वायू अवस्थेमध्ये आपल्याला तो आढळून येत आहे. वायू अवस्थेमध्ये अशा प्रकारे तो आपल्याला आढळून येत आहे. आपलं झालं 6वं गुणधर्म. अशा प्रकारे रासायनिक गुणधर्म आपण पाहिला. जो मिथेन आहे, मिथेन हा अतिशय ज्वालाग्रही असून आहे. मिथेन जो वायू आहे तो आपल्या गॅसमध्ये देखील आपल्याला दिसत आहे की ज्यावेळेस आपण गॅस पेटवतो त्यावेळेस आपल्याला निळ्या प्रकारची जी ज्योत आहे ती आपल्याला दिसत आहे. ती कशा प्रकारे चालू होत आहे, तर मिथेन हा अतिशय ज्वालाग्रही असून तो जळत असताना ऑक्सिजन बरोबर त्याची अभिक्रिया होते. मिथेन हा वायू काय आहे, अतिशय ज्वालाग्रही आहे. तो काय आहे, अत्यंत ज्वालाग्रही पदार्थ ज्वालाग्रही असून तो जळताना ऑक्सिजन बरोबर त्याची अभिक्रिया होत असते आणि त्यामुळे तो निळसर अशा प्रकारचा ज्योत दिसते. या अभिक्रियेतून 213 केल म्हणजेच मोल अशा प्रकारे आपल्याला इथे दिसत आहे. काय किती इथे अभिक्रियेतून 213 कॅलरीज म्हणजे मोल अशा प्रकारे इथे जळताना प्रकट होत आहे. बघा हे दुसरं आहे आपण पाहणार आहोत. पहिलं झालं, एवढी उष्णता बाहेर टाकली जाते, मिथेन हा वायू पूर्णपणे जळतो आणि इतक्या प्रमाणात उष्णता बाहेर टाकल्यामुळे इतक्या प्रमाणात उष्णता जी बाहेर टाकल्यामुळे मिथेन हा वायू हा काय होतो, परिपूर्णपणे जळत असतो. मग याची रासायनिक अभिक्रिया काय होते, CH4 + CO
2O2 म्हणजे CO2 प्लस H2O म्हणजेच उष्णता आहे. म्हणजे अशा प्रकारची त्याची रासायनिक अभिक्रिया होते. कार्बन डायऑक्साईड आणि H2O म्हणजे जे पाणी आहे, अशा प्रकारे त्याची जी ऑक्सिजन जी रासायनिक जी अभिक्रिया आहे मिथेन म्हणजे CH4 आहे. तशा प्रकारे त्याची रासायनिक अभिक्रियाचे जे सूत्र आहे ते कशा प्रकारे अभिक्रिया होते हे दाखवलं आहे. क्लोरिनेशन्स आहे बघा, अशा प्रकारचे क्लोरिनेशन मिथेनचे रासायनिक धर्म काय आहे? अतिनील किरणाच्या उपस्थितीत जे 50 डिग्री सेल्सिअस ते 400 डिग्री सेल्सिअस तापमानाला मिथेन हा क्लोरीन वायूमध्ये अभिक्रिया होऊन मिथेल क्लोराईड म्हणजे मिथेन क्लोराईड हा व हायड्रोजन वायूबरोबर त्याची अभिक्रिया होत आहे. अतिनील किरणे म्हणजे व्हायोलेट जे रेज आहेत आपण पाहिलेलं आहे की जे अतिनील किरणे जे सूर्याच्या पासून निघत असतात, परंतु ओझोन वायूमुळे ते आपली ती दबली जातात. ओझोन वायू शोषून घेतो आणि त्याच्यापासून त्यांनी सांगितलंय की अतिनील किरणाच्या उपस्थितीत 250 डिग्री सेल्सिअस ते 400 डिग्री सेल्सिअस तापमानाला मिथेन हा क्लोरीन वायूमध्ये अभिक्रिया होऊन मिथेल क्लोराईड म्हणजेच हा म्हणजे व हायड्रोजन वायू हा तयार होण्याची जी अभिक्रिया याच्यामध्ये दिसून येत आहे C आणि CCl आणि Cl आहे. मुलांनो समजलंय मुलांनो, त्या क्लोराईड तयार होतात व या अभिक्रियेला मिथेनच्या क्लोरिनेशन असं देखील म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं तर मिथेनचे क्लोरिनेशन म्हणजेच ही रासायनिक अभिक्रिया आहे. मग ही रासायनिक अभिक्रिया कशी आहे? प्रकार CH4 प्लस Cl2 म्हणजे मिथेन Cl2 म्हणजे CH3Cl प्लस HCl म्हणजे हायड्रोक्लोरिन जे आम्ल आहे त्याच्यामध्ये ही क्रिया अशा प्रकारे ही मिक्स होत असते आणि रासायनिक अभिक्रिया होऊन अशा प्रकारे प्रकाश निर्माण होत असतो. बघा आता अशा त्यांनी दिलंय की जे मिथेनचे जे उपयोग आहेत ते कोणकोणत्या गोष्टीसाठी केले जात आहेत. मिथेनचा उपयोग हा नैसर्गिक वायू स्वरूपातील इथेचा उपयोग हा वस्त्र उद्योगासाठी देखील केला जात आहे. जे वस्त्र उद्योग आहे म्हणजे कापड कारखाना आहेत त्याच्यामध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. कागद निर्मितीसाठी देखील होत आहे. अन्न प्रक्रियेचा जो उद्योग आहे की जिथे आपल्याला फूड इंडस्ट्री आपण बोलू शकतो त्याच्यात देखील उपयोग होत आहे. पेट्रोल शुद्धीकरण इत्यादी उद्योग होत होतो आणि जर पेट्रोल शुद्ध करायचं असेल तर त्याच्यामध्ये देखील त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा वापर होत आहे. ते सर्व उपयोग आपले जे उपयोग आहेत ते झालेले आहेत. तसे ते चित्रामध्ये देखील तुम्हाला पाहू शकता की जे बघा मिथेनचा उपयोग हा वस्त्र उद्योग आहे, कापड निर्मितीसाठी आहे, अन्न प्रक्रियेमध्ये देखील होत आहे, पेट्रोलच्या शुद्धीकरणासाठी देखील या सर्व गोष्टींमध्ये देखील आपल्याला त्याचा उपयोग होत आहे. दुसरं जे आहे त्याच्या ज्वलनातून बाहेर पडणारा CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे खूप कमी असते म्हणून त्याचा वापर घरगुती इंधन म्हणून केला जातो. आणि याच्यातून कार्बन डायऑक्साईड फार कमी प्रमाणामध्ये जो आपला घरगुती गॅस आहे तो गॅस आपण जेव्हा आपण लावतो त्यामुळे मिथेनचा जो वायू आहे त्याच्यातून फार कमी प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो म्हणून हा वापरण्यास सोयीस्कर आहे आणि म्हणून घरगुती इंधन म्हणून त्याचा वापर हा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तिसरं जे आहे इथेनॉल, मिथाईल क्लोराईड, मिथाइलाइन क्लोराईड तसेच अमोनिया व ॲसेटिलीन या कार्बनिक संयुगाच्या निर्मितीसाठी मिथेनचा वापर हा करावा लागतो. मग या सर्व घटकांमध्ये त्याचा वापर करतात. कोणत्या घटकांमध्ये बघा इथे इथेनॉल आहे, मिथाईल आहे, मिथाइलिन क्लोराईड आहे, तसेच अमोनियम आहे, ॲस्टेलिन आहे. या कार्बनिक संयुगाच्या निर्मितीसाठी देखील या सर्व घटकासाठी देखील मिथेनचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. आता बायोगॅस संयम म्हणजे काय आहे? बायोगॅस यंत्रामध्ये जनावरांची काय आहे? शेण आहे, त्याचप्रमाणे पालापाचोळा आहे जो ओला कचरा आहे, त्याचप्रमाणे विनॉक्सी जीवाणूमुळे यांचे विनॉक्सी जीवाणूमार्फत काय होत आहे? विघटन होत आहे. बायोगॅस यंत्रामध्ये काय गोष्टी होतात? जनावरांचे जे शेण आहे ते शेणाचा वापर केला जातो, पालापाचोळ्याचा वापर केला जातो, जे ओला कचरा आहे त्याचा वापर केला जातो आणि जे विनॉक्सी जे जीवाणू आहेत ते काय करतात? या जीवाणूमार्फत त्या कचऱ्याची विघटन होते. बघा हा जो कचरा आहे त्या कचऱ्याचे विघटन होत असते. म्हणजेच अशा प्रकारे बघा ती मला इथे एक प्रकारे स्ट्रक्चर दिलं आहे की अँडोजेनिक बॅक्टेरिया, अँटोजेनिक्स बॅक्टेरिया आहे आणि मेथोजेनिक्स बॅक्टेरिया आहे जो बायोगॅस अशा प्रकारे तयार केला जातो. आणि जे बॅक्टेरिया आहे जे विनॉक्सी जीवाणूमार्फत या सर्व कचऱ्याचे काय केले जाते? विघटन केले जाते. यापासून मिथेन वायू हा तयार होतो व यालाच बायोगॅस असे देखील म्हणतात. जे नाव दिलं आहे काय आहे? यालाच बायोगॅस म्हणतात. बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनाची मागणी भागवणारा अतिशय स्वस्त व असा इंधन पर्याय आहे. तो कसा आहे? अतिशय स्वस्त आणि इंधन पर्याय की बायोगॅस हा अतिशय स्वस्त आहे. हा स्वयंपाकाच्या इंधनाच्या मागणीसाठी हा असतो. त्याला खूप सारी मागणी आहे बायोगॅससाठी आणि मागणी भागवणारा अतिशय स्वस्त असं इंधन पर्याय म्हणजे प्रत्येकाला तो परवडणारा आहे आणि कोणी त्याला घेऊ शकतो. कारण तो कसा आहे? तो ओल्या कचऱ्यापासून मिळतो, गाईच्या शेणापासून निर्माण केला जातो, पालापाचोळा यापासून तयार केला जातो आणि त्याच्यामुळे जी बनवण्याची जी पद्धत आहे त्यामुळे ती सोपी आहे आणि म्हणून बायोगॅस स्वयंपाकाच्या इंधनाची ही मागणी इथे भागवत आहे. अतिशय स्वस्त असा जो इंधन जो पर्याय आहे तो देखील आपल्याला इथे आढळत आहे.
बायोगॅस ही वीज निर्मिती सुद्धा केली जाते. आता बघा, इंधन म्हणून की अन्न प्रक्रिया, अन्न शिजवण्याच्या कामासाठी देखील त्याचा स्वयंपाकाच्या घरामध्ये त्याचा तो उपयोग होतच होतो, परंतु इंधन म्हणून देखील किंवा वीज निर्मिती सुद्धा त्याच्यामधून ही केली जाते. की वीज निर्मिती कशा प्रकारे होत आहे की या बायोगॅसच्या मार्फत देखील की जो पालापाचोळा आहे, जो ज्याप्रमाणे जे जनावरांचं जे शेण आहे त्याच्यापासून, जे ओला कचरा आहे याच्यापासून देखील हा बायोगॅस तयार केला जातो. स्वयंपाकाच्यासाठी देखील उपयोग होत आहे स्वयंपाकघरामध्ये. त्याचप्रमाणे वीज निर्मिती सुद्धा आपल्या या बायोगॅसच्या माध्यमातून केली जात आहे. बायोगॅसमध्ये सुमारे 55 ते 60% मिथेन व उर्वरित भाग CO2चा असतो. आता त्यांनी सांगितलं आहे जो बायोगॅस आहे त्याच्यामध्ये सुमारे किती आहे, 55 ते 60% मिथेन व उर्वरित भाग CO2चा असतो. हे सोयीचे इंधन असते आहे, शिवाय गॅस तयार होताना उत्तम खतही तयार होत आहे. आता काय होत आहे की हे सोयीचे इंधन आहे व शिवाय गॅस तयार होताना काय आहे, उत्तम खत होत आहे. म्हणजे याच्यापासून उत्तम प्रकारचे आपल्याला जे खत आहे ते देखील मिळत आहे. व बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे बघा इथे केली जात आहे. तुम्हाला इथे चित्र दाखवलं आहे. अशा प्रकारे बायोगॅस निर्मिती प्रक्रिया ही विनॉक्सी प्रकारची असते व ती 2 टप्प्यामध्ये घडून येते. ही कशी आहे, विनॉक्सी प्रक्रिया आहे, म्हणजे विनॉक्सी जीवाणूमार्फत त्याचे विघटन होत असते. म्हणूनच त्यांनी दिलं आहे की ही प्रकारची याच्यामध्ये 2 टप्पे आहेत. म्हणजे अशा प्रकारे बघा इथे दिलं आहे, गॅस आहे, सोलर आहे, डायजेस्टर आहे, फाउंडेशन आहे, रिव्ह्युअल मॅन अँड होलर कवर सीटेड विथ द क्ले. अशा प्रकारचे लूज कवर सप्लिमेंटरी डेव्हलपमेंट टँक आहे आणि अशा प्रकारे अशी बघायची निर्मिती इथे आपल्याला इथे दिसत आहे. तुम्हाला चित्राच्या माध्यमातून समजून येत आहे की आपण त्याच्यामध्ये कचरा टाकत आहोत आणि जो बायोगॅस तयार होत आहे. कचऱ्यातील जैव विघटन योग्य जटिल सेंद्रिय संयुगावर जीवाणू अभिक्रिया करतात व सेंद्रिय आम्ल हे तयार करतात. आता त्यांनी काय सांगितलंय बघा इथे स्पष्ट बघा. त्यांनी सांगितले कचऱ्यातील जे जैव विघटन योग्य जटिल सेंद्रिय आहे की ज्याच्यात जे कचरा आहे हा सगळा खराब झालेला आहे व याच्यामध्ये हा सर्व कचरा काय करतात, बायोगॅस म्हणून देखील वापरला जातो. हे सेंद्रिय संयुगावर जीवाणू काय करतात, अभिक्रिया करतात. म्हणजे जे सर्व संयुग आहे त्याच्यावर जीवाणू अभिक्रिया करतात व सेंद्रिय आम्ल तयार करण्याची प्रक्रिया करतात. याच्यामध्ये जे सेंद्रिय आम्ल आहेत ते आम्लाची अशा प्रकारे त्याच्यावरती अभिक्रिया ही करण्यामध्ये येते. म्हणजेच कशा प्रकारे मग मिथेन वायू हा निर्मिती कशा प्रकारे होत आहे, मिथेनजॉनिक जीवाणू सेंद्रिय आम्लावर अभिक्रिया करून मिथेन वायू हा तयार होतो. म्हणजेच कसं आहे, मिथेनजॉनिक जीवाणू हा सेंद्रिय आम्लावर अभिक्रिया करून मिथेन वायू तयार करतात. आपलं समजलं की मिथेनजॉनिक जीवाणू सेंद्रिय क्रिया करतात. म्हणजेच काय आहे, CH3COOH आणि म्हणजेच काय आहे, CO4 + CH2 आहे. कार्बनिक आम्लाबरोबर त्याची अभिक्रिया अशा प्रकारे CO4 CH2 अशा प्रकारे त्याची अभिक्रिया होत आहे आणि ती अभिक्रिया प्रकार करून अशा प्रकारे मिथेन वायू ही निर्मिती ही तयार होत आहे. तशा प्रकारे मुलांना आपण या पाठाचा आपण अभ्यास केला आहे, या घटकाचा अभ्यास केला. आता आपण सारांशाच्या माध्यमातून बघणार की कोणकोणते घटक पाहिले. कार्बनची संज्ञा C असून अणुअंक 6 तर अणुअंक 12 व 26 4 आहे. व लॅटिन भाषेत कार्बो म्हणजे काय म्हणतात, कोळसाबद्दल आपलं झालं आहे. मार्बन मुक्त अवस्थेत हिरा ग्राफाईट या अवस्थेत आढळतो व कार्बन अपरूपता गुणधर्म दाखवतो. व हिरा ग्राफाईट ही फ्लोरीन ही कार्बनची कशी आहे, स्फटिक रूपे आहेत. तर दगडी कोळसा, लोणारी कोळसा व कार्बो कोक ही कशी आहेत, अस्फटिक रूपे आहेत. स्फटिक रूपे आणि अस्फटिक रूपे हे दोन्ही फरक आपण पाहिलेले आहेत. तिसरं पाहिलं, शुद्ध हिरा हा कसा आहे, नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण आहे. तो चतुष्कोनी त्रिमिती रचना दाखवतो. त्याचप्रमाणे ग्राफाईट हा स्फटिक पापुद्र्याचा जे ग्राफाईट आहे ते स्फटिक पापुद्र्याचा जो असतो व तो प्रतिले षटकोनी रचना दाखवतो. तो कसं षटकोनी रचना दाखवतो. नेक्स्ट आपण पाहिलं, दगडी कोळसा हा म्हणजे लिग्नाइट बिटुमिन्स एथोसाइड प्रकारचा असतो आणि दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यावर तो काय बनतो, कोक तयार होत असतो. ते नेक्स्ट आपण पाहिलं की जो कार्बन डायऑक्साईडचे जे रेणूसूत्र आहे ते काय आहे, CO2 आहे. पासून शीतपेय, शीत कपाटे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे थंड करण्यासाठी अग्निशामक यंत्रे व ड्रायक्लिनिंगमध्ये देखील त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. बरोबर. तसेच आपण पाहिलं जो अग्निशामक यंत्रामध्ये देखील सोडियम कार्बोनेटची भुकटी आणि त्याचप्रमाणे सल्फ्युरिक जे आम्ल आहे त्याचा देखील वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. नेक्स्ट आपण पाहिलं आहे की मिथेनचे जे रेणूसूत्र आहे, मिथेनचे रेणूसूत्र काय CH4 आहे. CH4 रेणू सुमारे 16 आहे. तर यालाच काय म्हटलं आहे, मार्श गॅस असे म्हटले आहे. मग यालाच काय म्हणणार, मार्श गॅस असे आपण त्याला म्हणत आहोत. नेक्स्ट आपण पाहिलं आहे की मिथेन हा ज्वालाग्रही असून जळताना निळी ज्योत मिळते. मिथेनचा आपण प्रकार पाहिला की त्याला आपण काय पत आहे की तो ज्वालाग्रही असून तो जळताना आपल्याला कायशी दिसते, तिची ज्योत आहे. मग मिथेन आपण जसं पाहिलं स्वयंपाकाच्या घरामध्ये जो आपला जो गॅस आहे तो गॅसमध्ये काय आहे, मिथेन वायू आहे आणि तो जळताना त्यातून कार्बन डायऑक्साईडचा जो वायू आहे त्याचं प्रमाण हे फार
कमी प्रमाणात आहे आणि म्हणून ते आपल्याला तो वापरण्याच्या योग्यच आहे. आणि म्हणून त्याच्यातून मिथेन हा कसा आहे, ज्वालाग्रही वायू आहे. तो जळताना तो काय करतो, निळी ज्योत सोडतो व त्याच्यामध्ये CO2 जे प्रमाण आहे ते फारच कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठाच्या ज्या दरम्यान असलेले मुलांना अशा प्रकारे मुलांना या पाठाच्या दरम्यान असलेले जे हर एक जे घटक आहे, जे स्फटिक रूपे पदार्थ, कोणत्या स्फटिक रूपे पदार्थ, जे कोळसा म्हणजे काय, कोळसाचे प्रकार म्हणजे काय, त्याचप्रमाणे त्याची उदाहरणे म्हणजे काय, त्याचा आढळ कुठे आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत, त्याची रचना कोणती आहेत, त्याचप्रमाणे त्याचे गुणधर्म कोणते आहेत आणि त्याचप्रमाणे त्याचे उपयोग कोणते आहेत, या सर्व घटकाचा आपण या पाठाच्या दरम्यान अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण या पाठामध्ये देखील आता आलेले जे आपले सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तरं ही देखील कोणत्या प्रकारचे आहेत हे देखील आता आपण पाहण्याचा प्रयत्न करणार. या पाठात असलेले जे आपले जे 4 टास्क आहेत ते देखील आता आपण कंप्लीट करणार आहोत. पहिला आपण पाहणार आहोत सरावच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. जो आपला पहिला टास्क आहे जो आपला पहिला टास्क आहे आपण पाहणार आहोत जो आहे बघा. पाहणार तुम्हाला प्रश्न दिले, ते 2 ऑप्शन्स आहेत पाहणार आहोत. सर्व सेंद्रिय पदार्थावर अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य हे डॅश डॅश असे कोणते आहेत, कार्बन आहेत का हायड्रोजन आहेत. आपलं पहिलं आहे की जे कार्बन आहे, जे सर्व सेंद्रिय पदार्थ अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते आहेत, कार्बन आहे. आपल्या नेक्स्ट काही लॅटिन भाषेत कार्बन म्हणजेच काय असणार आहे, कार्बन असणार आहे का कोळसा असणार आहे. तर लॅटिन भाषेमध्ये आपलं जे योग्य उत्तर आहे लॅटिन भाषेत कार्बन म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार आहोत, कोळसा म्हणणार आहोत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे हिरा विद्युत डॅश डॅश असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे तो कसा आहे, हिरा कसा आहे, सुवाहक आहे का दुर्वाहक आहे. तर हिरा हा विद्युत दुर्वाहक असतो, त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ग्राफाईटचे एकक पापुद्रेला डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हणणार, मग ग्राफीन म्हणणार का फ्लुरिन म्हणणार. मग ग्राफाईटच्या एकक पापुद्रेला आपण काय म्हणणार आहोत, ग्राफीन म्हणणार आहोत. हे आपलं करेक्ट आन्सरचं आहे म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपलं नेक्स्ट आहे दगडी कोळशातून गॅस काढून घेतल्यावर उडणाऱ्या शुद्ध कोळशाला आपण काय म्हणणार आहोत, शुद्ध कोळशाला आपण म्हणणार आहोत कोक म्हणणार आहोत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट आहे सहसंयोजी संयुगे पाण्यात डायडॅश आणि सदृ द्रावणात द्रावणीय असतात. मग कोणती अद्राव्य का द्रावणीय, तर सहसंयोजी पाण्यामध्ये ही अद्रावणीय आणि सदृ द्रावकात द्रावणीय असतात. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कार्बन डायऑक्साईड वायू हा डॅश डॅश वायू आहे. कसा वायू आहे, तो आम्लधर्मी धर्म आहे का आम्लधर्म आहे. तर आपलं जे उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड वायू हा आम्लधर्मी वायू आहे. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन वायू आढळून येतो म्हणून त्याला डॅश डॅश असेही म्हणतात. काय म्हणतात, मॉर्श गॅस म्हणतात का बायोगॅस म्हणतात. तर दलदलीच्या पृष्ठभागावर जो वायू बोलतो त्याला आपण मॉर्श गॅस असे आपण म्हणणार आहे. आपलं करेक्ट आन्सर आहे. आपलं नेक्स्ट आहे सिनेमा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी डायडॅशचा वापर केला जातो. कोणाचा वापर केला जातो, कार्बन डायऑक्साईडचा का मिथेनचा. तर आपलं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड वायूचा आपल्याला वापर करण्यात येतो. आपलं नेक्स्ट आहे अग्निशामक यंत्रात सोडियम बायकार्बोनेट बरोबर डायडॅशची अभिक्रिया होऊन CO2 वायू तयार होतो. मग कोणता वायू तयार होतो, सल्फ्युरिक आम्लाची का पाण्याची. तसं साहजिकच आपलं उत्तर आहे सल्फ्युरिक क्षेत्रात सोडियम बायकार्बोनेट बरोबर सल्फ्युरिक आम्लाची अभिक्रिया होऊन CO2 वायू तयार होतो. तर अशा प्रकारे बरोबर आपण सरावाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरे घेतली आहेत, आपण ती सोडवली. आता आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत.